गेली अनेक वर्ष दीपकभाई केसरकर यांना सावंतवाडीमधून समर्थपणे साथ देणाऱ्या त्यांच्या लाडक्या रणरागिणी आपल्या सोबत आहेत. अनारोझिन लोबो मॅडम, खरं तर अभिनंदन तुमचं. तुमची जी मेहनत आहे ती आज फळास आलेली आहे. आज बऱ्यापैकी लीड दीपकभाईंनी घेतलेला आहे. राज्याचं एक दमदार नेतृत्व सावंतवाडीतून पुन्हा एकदा विधानसभेत जातंय. काय सांगा? बरेचसे लोक म्हणत होते की ते 3 वेळात आमदार निवडून येतो. बाईंनी 4थ्या वेळा निवडून येऊन हॅट्रिक केलेली आहे. चौकार मारलेला आहे. आणि दीपकभाई सारखा उमेदवार बाकीच्या ह्याच्यामध्ये त्या लेवलीचा उमेदवार नाही. लोक बघतात, सुशिक्षित लोक बघतात कोण आहे याच्यात करणारा. त्याच्यात लोक पक्ष बघत नाही, व्यक्ती बघतात कशी काम करणार ती. आणि दीपकभाईंना आज भरघोस मताने जनतेने निवडून दिलेला आहे. आणि आमच्या लाडक्या बहिणी, ज्या मुख्यमंत्र्यांनी आज लाडक्या बहिणीवर प्रेम दाखवला, त्या बहिणींनी सगळ्यांनी दीपक बहिणीला प्रेम दिलेलं आहे. अफाट असं प्रेम आमच्या लाडक्या बहिणीने दिलेलं आहे. आणि भरघोस मताने गेल्या वेळी भाई त्याच्यापेक्षा कमी याच्याने लीड होते. ह्या वेळेला त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे 4 उमेदवार असताना भरघोस मताने. आणि तुम्हाला माहित आहे कसे 4 उमेदवार होते, काय पोती होती, काय पिशव्या होत्या. एक पुण्याची होती, एक कणकवलीचा होता, एक कुडाळचा होता. स्थानिक एकच दीपक भाई होते. आणि ते पुन्हा एकदा स्थानिकांना प्राबल्य दीपक भाईंनाच दिलेलं आहे. आणि दीपक भाईंना अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. चांगलं काम जनतेचे ते करणार, त्याच्याबद्दल विश्वास नाही. कारण मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 40 वर्ष दीपक भाई बरोबर आहे. आणि भाईंना मी सपोर्ट केलेला आहे. त्यावेळेला तरुण होते, आता थोडी हे वर्ष झाले, 70-71 वर्ष मला झाली आहे. पण दीपक भाईंसाठी मी ह्या वेळेला सुद्धा जोमाने काम केलेलं आहे. दीपक भाई आमचे भाई, हे बहिणीचं खरंच प्रेम भाईवर दाखवलेलं आहे सगळ्यांनी. दीपक भाई जिंदाबाद. धन्यवाद. अनारोझिन लोबो मॅडमांनी सांगितलं गेली अनेक वर्ष दीपकभाईंसोबत त्या काम करतायत. लोबो मॅडम, एक शेवटचा एक प्रश्न. भाई कुठेही जगाच्या पाठीवर असतील, मात्र ख्रिसमसला ते नक्की आपल्याला शुभेच्छा द्यायला चर्च मध्ये येतात. याचे अनेक वर्ष आम्ही साक्षीदार आहोत. ते रात्री अगदी 12-1 वाजता 2 वाजता येतात. काय सांगाल? असा नेता फार देवदुर्लभ नेता असतो. दीपक कधीही जातीभेद केलेला नाही. ईदच्या वेळेला ईदच्या लोकांना ते फुलं देतात, त्यांना हे देतात, काय ते शिदा देतात. क्रिसमसला आम्हाला केक देतात, चतुर्थीला ते शिदा देतात. आणि प्रत्येक जाती धर्माला त्यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष केलेला नाही. सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेतलेलं आहे. आणि तेच हे यश भाईंचं ते हे यश आहे.